नववा मुद्दा आहे तो म्हणजे ज्याचा गैरसमज होतोय, केला जातोय, होऊ शकतो, तो म्हणजे खरं तर पहिला GR जो होता तो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पहिला GR हा त्या ठिकाणी 16 एप्रिलला हिंदी अनिवार्यता निघाला आणि 17 जूनला त्याची सक्ती आणि अनिवार्यता काढली. मग 17 जूनच्या GR मध्ये सर्वसाधारण हिंदी भाषा हा उल्लेख का केला म्हणून आडपडद्याने आणू पाहतो का आम्ही, याचा विपर्यास होतोय अशी आमची भीती आहे. आणि तो विपर्यास होतोय आणि आम्ही हे का म्हटलं किंवा सरकारने का म्हटलं तर आपण हे समजून घेतलं पाहिजे की आपल्याकडे सर्वसाधारणतः किती भाषांमध्ये शिकणं आणि शिकवणं आणि साहित्य उपलब्ध करून देणं याचे रिसोर्स हे जवळजवळ 15 भाषांमध्ये आहेत, मराठी सोडून. आणि मग या 15 भाषांमध्ये किंवा 15 भाषा सोडून आता हिंदी अनिवार्यता काढल्यामुळे जर एकाच शाळेतील एकाच वर्गातील कित्येक मुलांनी कित्येक पर्याय वेगवेगळे निवडले तर त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था करणं हे सुद्धा जो जबाबदारी मांडणार आहे त्या सरकारला विचार करणं भाग्य आहे. आणि मग त्या शिक्षणाची व्यवस्था करायची असेल तर रिसोर्स कितीचे आहेत बाबा, त्याचा अभ्यास, शिकवणारी शिक्षक व्यवस्था, इकोसिस्टीम याचा विचार करणं आवश्यक आहे. तेवढ्याच पुरता सर्वसाधारण हिंदी हा उल्लेख आहे तो सक्तीचा नाही, त्याचा विपर्यास आडपडद्याने हिंदी आणली जाते. हे करणं सर्वस्वी असत्य आहे.